लेखातून जी सरकारची योजना होती लाडकी बहीण त्यावरती टीका करण्यात आलेली आहे की लाडकीसाठी आता सरकारकडे पैसे नाही आहेत, तर निधींसाठी या खात्यामधून त्या खात्यामध्ये, त्या खात्यामधून या खात्यामध्ये पैसे पळवापळवी सुरू आहे. लाडकी आता दोडकी झालेली आहे सरकारला. असं आहे की बजेटवरच्या चर्चेवर बोलत असताना मी थोडंसं राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर कठोर शब्दामध्ये प्रहार केला. खरं तर त्यांचे माझे संबंध खूप चांगले होते, चांगले आहेत, परंतु मी त्यावेळेला कठोर शब्दामध्ये प्रहार एवढ्याकरता केला आणि त्यावेळेला माझं एक वाक्य होतं की राज्याची आर्थिक स्थिती ही बिघडत चालली आहे, आर्थिक घडी ही विस्कटत चालली आहे आणि अर्थसंकल्प आणि अर्थकरण याचा अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला. गंभीर परिस्थिती काय आहे की समाज कल्याण विभागाअंतर्गत त्यांचा जो राखीव निधी आहे तो निधी काढून त्या समाज कल्याण या खात्याशी संबंधित असलेल्या महिलांना आम्ही लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देतोय, हे राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आदिवासी विभागातून त्यांचे राखीव निधी जो आहे तो काढून आम्ही आदिवासी विकास विभागातल्या त्या खास समाजातल्या महिलांना आम्ही त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे देतोय. खरं तर हे भयानक गंभीर आहे आणि विशेष म्हणजे त्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी समर्थन केलं आणि म्हणून या विषयावर कुठेतरी चर्चा होणं गरजेचं आहे. परंतु सामनाच्या अग्रलेखाबद्दल तुम्ही जे आज विचारता, मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मला जे सरकारचं एकंदरीत जे लक्षण दिसतंय, ज्याला म्हणतात सरकारला जे डोहाळे लागलेले आहेत, ते डोहाळे मला असं वाटतं की लाडक्या बहिणी योजनाच बंद करायची, ह्याचे सरकारला हे लागलेले डोहाळे आहेत. आणि म्हणून ही योजना बंद करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीमध्ये लाडक्या बहिणी योजनेकरता पैसे शिल्लक नाहीत आणि म्हणून या खात्यातले पैसे आम्ही घेतोय, त्या खात्यातले पैसे घेतोय, असं करून ही योजना आता पैसे नाहीत म्हणून बंद करावी लागली, असा सरकारचा डाव असावा असं मला वाटतंय. आणि म्हणून सरकारचा हा मला त्यांच्या हेतूबद्दल शंका आहे की सरकार ही योजना बंद करायच्या मनस्थितीत दिसतंय आणि त्याची ही वातावरण निर्मिती सुरू आहे. म्हणजे मग फसवणूक नाही होणार का? कारण आधी 1,500 रुपये सांगितले, मग 2100 आम्ही करू, सरकारानंतर आम्ही 2100 करू, पण त्यानंतर 1,500चे 2100 रुपये देखील झाले नाही आणि त्यानंतर काय काय निकष लावून महिलांना बाद करण्यात आलं आहे की वेगवेगळ्या प्रकारे ह्या लाभार्थी महिला कशा कमी करायच्या हे सरकार करून दमलं. आता सरकारने मागच्या वेळेला 46,000 कोटी रुपये बजेटमध्ये तरतूद केली. तुम्ही जर बजेटमध्ये 46,000 कोटी रुपयाची तरतूद दाखवता तर मग ते पैसे गेले कुठं? कशा करता समाज कल्याण विभागाचे पैसे घेता, कशा करता आदिवासी विकास विभागाचे पैसे घेता? आणि म्हणून हे फसवल्यासारखं वगैरे हे जे काही तुम्ही प्रश्न विचारता, सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे, त्यांना असले शब्द काही लागू पडत नाहीत, ते विश्वासघात करायला तयार आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर सामटोशी बातचीत केल्याबद्दल.